महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रातील वाढत्या दुर्घटनांवरून सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अपयशी ठरल्याची टीका करत नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केलंय. आज आपण सगळे पाहत आहोत की मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या सगळ्या परिसरामध्ये पावसामुळे जी काही नागरिकांना त्रास होत आहे आपण सगळे जवळून पाहत आहोत. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सरकार पूर्णपणे स्वतःची जबाबदारी झटकत असून सगळी जबाबदारी ही केवळ प्रशासनावर टाकत आहे. माझा प्रश्न सरकारला आणि मुंबई महापालिकेचे जे कोण जबाबदार महापौर असतील किंवा सुपर मेयर जे कोण 2-3 आहेत यांना आहे की जेव्हा जेव्हा क्रेडिट घेण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा उद्घाटनं करण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं होतं तेव्हा आम्ही केलं हे अगदी पोटाच्या पेटापासून ओरडणारे, ज्यावेळी आता लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतोय त्यावेळी बळीचा बकरा हा केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बनवलं जाते. 4 वर्षांपासून मुंबईचे रस्ते हे आम्ही कॉन्क्रीटचे केले, आमच्यामुळे मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. हे ज्या ज्या लोकांनी विधिमंडळाच्या आत असेल किंवा निवडणुकांच्या भाषणांमध्ये क्रेडिट घ्यायला म्हणून केलेली भाषणं असतील, माझी सगळ्या प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्या सगळ्या क्लिप याच परत एकदा या TV वर सगळ्यांनी कृपया दाखवाव्यात. जनतेला कळलं पाहिजे की 4 वर्षांमध्ये किती लोकांनी कोणी हे दावे केले की कॉन्क्रीटचे रस्ते हे मुंबईचे आम्ही केले आणि आज त्याच कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे काल आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना सांगितलं 350 झाडं ही एका दिवसात पडली आणि कदाचित आज अजून पडतील. या झाडांमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू किती झाला याचा आकडा रेकॉर्डवर आला, पण मुंबई आणि आजूबाजूच्या विभागामध्ये किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, किती लोक इंजर्ड झालेली आहेत याचा तर आकडासुद्धा आपल्यासमोर नाही आहे. मुंबई पुणा मिसिंग लिंक जी अख्खी स्लॅब कोसळल्याचं आज आम्ही प्रसारमाध्यमांच्या ह्याच्यातनं व्हिडिओतनं बघितलेलं आहे. ज्या लोकांनी या संदर्भातलं क्रेडिट घेतलं होतं याचे कॉस्ट एस्कलेशन किती झालेलं या प्रकल्पाचं, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता का, ज्या कंपनीला काम दिलं गेलं ती कंपनी खरंच क्वालिफाईड होती का, कॉस्ट एस्कलेशन झाल्यानंतर सुद्धा वर्षभराचा डिले का झाला या प्रोजेक्टला, आणि जर तुम्ही हा रस्ता लोकांकरता खुला करण्याच्या पूर्वी कुठले क्वालिटी चेक केलेले हे सगळं तपासलं होतं का, हे सगळे प्रश्न खरं तर आजच आम्हाला विचारायचे होते, पण आज हाऊस स्थगित झालेले आहे. आम्ही हे सभागृहामध्ये विचारणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी याची उत्तरं ही त्यांना द्यावी लागतील. ज्यांनी पहिली टेस्ट ड्राईव्ह तिकडे केलेली, ज्यांनी डॉक्युमेंटरी बनवलेल्या की आम्ही कसा मिसिंग लिंक उभा केला, या सगळ्यांना आता पुढे येऊन याची उत्तरं द्यावी लागतील आणि जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. जबाबदारी घेताना ज्युनियर अधिकाऱ्यांना पुढे करायचं आणि क्रेडिट स्वतः घ्यायचं असं करता येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही म्हटलं की कॉन्क्रीटचे रस्ते वाढल्यामुळं झाडं जास्त कोसळतात असं नाही वाटतं. कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे, झाडांची पानामुळं ही जी काही रूट्स होते ही डॅमेज झाली आहेत. जी काही मी सांगत नाही आहे, तर स्वतः मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्याची वृत्त ही टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नलपासून सगळ्या वाहिन्यांनी दिलेली आहेत. या संदर्भात चौकशी स्वतः आयुक्तांनी केल्याच्या नंतर हे सिद्ध होतं की कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे सगळं घडले. आज कोणी सगळे रस्ते मुंबई पुणे कनेक्ट पूर्णपणे तुटलेला आहे. जुने हायवे आहे, त्याबरोबर मुंबई पुणे रेल्वे मार्ग देखील बंद पडलेला आहे. एकत्रित पावसाच्या दुर्घटना आहेत, परंतु सरकारकडून ज्या उपाययोजना केल्या पाहिजे नाही, सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. मी खास करून आपल्या माध्यमातून मुंबईकर जनतेला सुद्धा आठवण करून देऊ इच्छितो. कदाचित सरकारचे, भाजपचे, शिंदे गटाचे लोक येऊन तुम्हाला सांगतील की आमची सत्ता येऊन 3च महिने झाले, पण हे साफ चुकीचं आहे. 2022 मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राज आहे. मुंबई महापालिका ही थेट राज्य सरकारच्या कंट्रोलखाली काम करत होती. त्यामुळे 2022 आत्तापर्यंत जवळपास सलग 4 वर्ष भाजप आणि शिंदे गट यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण नेतृत्वाखाली मुंबई महापालिका काम करत असताना मुंबई महापालिका कशी अपयशी ठरलेली आहे हे आपण सगळे पाहत आहोत. नाले सफाईचे दावे हे 131% हे अमित साटम असतील किंवा अन्य लोकांनी केलेले,
आणि त्यानंतर आता नालेसफाईची काय परिस्थिती आहे ही देखील आपण पाहिलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दुपारनंतर अजून भयानक परिस्थिती होणार आहे. मला असं वाटतं की हे निवेदन सभागृहात करण्याच्या ऐवजी जर आधीच डिक्लेअर केलं असतं तर लांबून आमदार इथपर्यंत आले नसते. 10 मिनिटात तहकूब करण्याच्या ऐवजी सगळ्यांना एक मेसेज पाठवला असतं तरी ही गोष्ट करता आली असती. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यामुळे सरकार हे केवळ आमदार खासदार फोडण्यातच व्यस्त असून त्यांची जी मूळ जबाबदारी आहे यातून पळ काढते हे सिद्ध होतं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.